सोपी पद्धत आहे बरं काय. उकडीचे कानुले बनवायचे पुरणापासून आणि पुरण पण बनवायची खूप सोपी पद्धत आहे. चला तर आज आपण बघणार आहोत नागपंचमी स्पेशल पुरणापासून उकडीचे कानोले कसे बनवायचे. कमी साहित्यात कमी वेळात चटकीपट रेसिपी तयार होते. चला मग रेसिपी सुरू करू. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन पण क्लिक करायला विसरू नका अशा नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी. त्यासाठी मी इथं 2 वाट्या चना डाळ घेतलेली आहे आणि ही डाळ 1 तास झालं भिजत ठेवली होती पाण्यामध्ये. भिजत ठेवल्यामुळे शिजायला लवकर सोपी जाते. पाहू शकता आता भिजून तयार झालेले. आता आपण यांना शिजवून पण लगेच घेऊ किंवा तुम्ही रात्रभर भिजत ठेवली तरी पण चालतं. चला मग आता पुढची स्टेप बघू. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन पण क्लिक करायला विसरू नका अशा नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी. त्यासाठी मी इथं कुकर घेतलेला आहे. आता कुकरमध्ये लगेच ही डाळ टाकून देते. पाण्यासकट पण टाकून द्यायची. आधीच स्वच्छ धुवून घेतली होती मी डाळ ही. डाळ कुकरमध्ये टाकून घेतल्याच्या नंतर त्यामध्ये मी पाणी पण टाकून दिलेलं आहे. आपलं एक बोट बुडल इतकं पाणी वरी डाळीच्या वरी टाकून दिलेलं आहे. पाहू शकता तुम्ही. नंतर त्यामध्ये टाकून देते थोडीशी हळद पण. हळद टाकल्यानं रंग सुरेख येतो आणि दिसायला पण छान दिसते पुरण शिजल्यानंतर. नंतर थोडस यामध्ये एक एक फक्त आता गॅसवर ठेवून दिलेला आहे कुकर. किमान याच्या 4 तरी शिट्ट्या काढून घ्यायच्या म्हणजे आपली डाळ अशी गाळ शिजते. कुकरच्या शिट्ट्या पण झालेल्या आहेत. आता आपण घेऊ काढून आणि बघू आपलं पुरण शिजलंय का नाही. तर नंतर हे पुरण मी लगेच ह्या कढईमध्ये टाकून देते. काढून घेतलेलं आहे. आपल्याला आधीच माहित आहे आपल्याला पुरण वाटायचं नाही आणि शिजवायचं आहे फक्त. आधी थंबनेल पाहूनच तुम्हाला कळालं असेल की आपल्याला आता हे पुरण चाळणीने गाळून घ्यायचं नाही, तसंच शिजवायचंय. खूप कमी वेळात पुरणाची तयारी संपूर्णपणे तयार होते. चला मग आता पुढची स्टेप बघू. तर हे पुरण मी गॅसवर ठेवून दिलेलं आहे. आता यानं मॅश करून घेते. तुम्ही मॅशरनं मॅश केलं तरी पण चालतं. गॅस लावूनच घेतलेला आहे पण गॅस कमी करून घ्यायचा. असं मॅश करून घ्यायचं. खूप सोपी पद्धत आहे पुरण करण्याची. हे पाहू शकता इथं असं मॅश पण करून घेतलेला आहे मी. असं मेनावाने मॅश झालेला आहे. आता लगेच यामध्ये टाकून ते साखर. तुम्ही ज्या वाटीनं चना डाळ घेतली त्याच वाटीनं साखर टाकू शकता. मी पण त्याच वाटीनं इथे साखर टाकून देणार आहे. आता शिजवून घ्यायचं. इथं पुरण घट्टसर व्हायला सुरुवात झालेली आहे. आता त्यामध्ये आपण जायफळ किसून घालू थोडंसं. लय जास्त पण घालायचं नाही. जायफळाने चवीला जबरदस्ती लागती. जायफळ किसून टाकल्यानंतर त्यामध्ये मी थोड्याशा कुटून बडीशोप पण टाकून देते. जायफळ किसून टाकल्यानंतर त्यामध्ये मी थोड्याशा कुटून बडीशोप पण टाकून देते. असा चमचा उभा राहिलाय. आता समजायचं आपलं पुरण परफेक्ट प्रमाणात शिजलं आहे. आता गॅस करून घेते बंद आणि पुरण पण खाली काढून घेते. म्हणतात की ज्या बाईला पुरण पोळी येते, पुरण शिजता येतं ती बाई लय सुगरण. अशा पद्धतीने पुरण शिजवायचं आणि करायचं पण पोळ्या आणि बायांना आपल्या घरच्यांना खाऊ पण घालायच्या.
त्यासाठी मी इथं पीठ घेतलेलं आहे 1 वाटी. त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ पण टाकून देते. आता आपण थोडं थोडं पाणी घालून कणिक मळून घेऊ. थोडा घट्टसरच कणिक मळून घ्यायचं. आपण जसं चपातीला मळतो तसं मळून घ्यायचं नाही. आता इथे कणिक मी मळून घेते. कणिक मळल्यानंतर आता याला 10 मिनिटासाठी मुरण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं. इथं कणिक पण मळून खूप वेळ झालेला आहे. 10 म्हणता म्हणता इथं 20 मिनिटं झालेली आहेत कणिकाला. आता घेऊ आपण लगेच बनवायला कानुले. ते आता कोळपात ठेवून दिलेला आहे. आता छोटासा कणिकाचा गोळा घ्यायचा. आता तुमच्या इकडे लाटून करतात का नाही ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. किंवा हातावर पण कोणी कोणी कानुले करू शकतं. तर आता आपण दोन्ही पण पद्धत बघू कानुले बनवायच्या. आधी कारण हातावर कसे बनवायचे तेच पाहू. हातावर पण असेच करायचे, जास्त लाटायचं नाही, फक्त बेलण्याने. इथं कणिक पण मळून खूप वेळ झालेला आहे. 10 म्हणता म्हणता इथं 20 मिनिटं झालेली आहेत कणिकाला. आता घेऊ आपण लगेच बनवायला कानुले. ते असं करून घेतलेले छोटीशी पुरी. आता त्यामध्ये पुरण घालून घ्यायचं थोडस. आपण जशी करंजी करतो तसंच करून घ्यायचं. आता इकडे साईड इकडे करून घ्यायची आणि याला द्यायचा आता कानुल्याचा आकार. आणि थोडेसे असे चिमटे पण घ्यायचे बरं काय. तयार झालेला आहे आपला कानुला. लाटून पण असाच करायचा. बघू लाटून कसा करायचा. तर छोटासा कणिकाचा गोळा गव्हाच्या सुक्या पिठात बुडवून घ्यायचा आणि याला थोडंसं लाटून घ्यायचं. बाकी काही लय अवघड नसतं. थोडासा आकार द्यायचा गोल पुरीसारखा आणि त्यात पण थोडंसं पुरण भरून घ्यायचं आणि परत तसंच करून घ्यायचं आणि काठ दाबून घ्यायची. तयार आहे आपला लाटून पण आणि हातावर पण केलेला. असे सर्व कानुले बनवून घेतलेले आहेत, पाहू शकता तुम्ही. कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा तुमच्या इकडे काय बनवतात. तर नागपंचमी स्पेशल नागोबाला नैवेद्य. आता आपण यांना उकडून घेऊ. कढई घेतलेली आहे. कढईमध्ये पाणी पण टाकलेलं आहे 1 तांब्या. त्यावर आता चाळणी ठेवून देते पुरण गळायची. तुम्ही मोदक उकडायची चाळणी ठेवली तरी पण चालतं. चाळणी ठेवून दिल्याच्या नंतर तिला अगोदर तेल लावून ठेवून द्यायची बरं काय. चाळणी ठेवून दिलेली आहे त्यावर थोडंसं तेल लावून घेते. लगेच आपण करून घेतलेले कानोले यावर ठेवून देते. कानोले ठेवून दिले त्यावर प्लेट झाकून घेते आणि याला वाफ काढून घ्यायची. चला तर आज आपण बघणार आहोत नागपंचमी स्पेशल पूर्णापासून उकडीचे कानोले कसे बनवायचे. कमी साहित्यात कमी वेळात चटकीपट रेसिपी तयार होते. चला मग रेसिपी सुरू करू. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन पण क्लिक करायला विसरू नका अशा नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी.